शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। आवाज उठवणारे माननीय सोनम वांगचुक आज दिल्लीमध्ये अमरण उपोषण करत आहेत। गेले 20 दिवस झालं त्यांचं अमरण उपोषण चालू आहे, परंतु देशातील सगळ्या नागरिकांना त्यांची काळजी वाटत आहे। जो माणूस या देशातील तरुणांचं म्हणजे या केंद्र सरकारच्या नीट परीक्षामध्ये 3-3 वेळा पेपर फुटलेले आहेत, तरीसुद्धा या मोदी सरकारला जाग येत नाही, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही। पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्या सोनम वांगचुकच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोलापूर येथे आम्ही सोनम वांगचुक यांना सपोर्ट करण्यासाठी आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन करत आहोत। जो सोनम वांगचुक कट्टर देशप्रेमी आहेत, शिक्षणाविषयी त्याची तळमळ, शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे, पर्यावरणाचा दर्जा चांगला राहायला पाहिजे, असे विविध विषयावर त्यांनी व्याख्यानं दिलेले आहेत। विविध विषयावरती त्यांनी अभ्यास करून देशाला मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु ह्या केंद्र सरकारला जाग येत नाही। 20 दिवस एखादा माणूस अमरण उपोषण करत असेल तर देशातील सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो, या केंद्र सरकारच्या विरोधात ज्यांना काळजी नाही आहे, ज्या रामाच्या नावावर सत्तेत आले हे भडवे रामाचे पैसे चोरत आहेत, रामाच्या गल्ल्यातले पैसे चोरत आहेत, त्यांना ह्या देशातील ज्या जनतेने मतदान केलेलं आहे त्या जनतेचा तळतळाट लागणार आहे। आणि देशातल्या नागरिकांना, तरुणांना आम्ही आव्हान करतो शिवसेनेच्या वतीनं, तुम्ही बाहेर या आणि या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करूया। आमची शिवसेना संपर्क करून माननीय सुषमाताई आंधळे सुद्धा काल दिल्लीमध्ये जाऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे। सोनम वांगचुक हे शिक्षणाप्रती, निसर्गाप्रती समर्पित असलेलं व्यक्तिमत्व आहे। ज्या व्यक्तिमत्वाचा जागतिक स्वरूपात गौरव झालेला आहे, असे सोनम वांगचुक का उपोषणाला बसले तर नीटच्या 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे टांगणीला लागलेलं आहे। अशा शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी ठेवली होती, परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने ते उपोषणाला बसलेत। 20 दिवस झाले तरी हे निर्दयी सरकार, ज्याच्याकडे नैतिकता कसलीही शिल्लक नाही, या उपोषणाकडे बघायला तयार नाही। आणि जो माणूस या विद्यार्थ्यांसाठी तळमळीने उतरला आहे, त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। 1956 साली तामिळनाडूमध्ये रेल्वेचा अपघात झाला, तत्कालीन मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, परंतु या 12 वर्षात एवढे पोडगे मंत्री आणि पंतप्रधान देशानं पाहिलेले आहेत की ज्यांना ज्यांना हे भ्रष्टाचारी म्हणले त्यांना यांनी पावन केलेलं आहे। आणि जे लोक रामाच्या मंदिरात लूट करू शकतात ते या प्रश्नाकडे गांभीर्याने काय बघतील असा आमचा सवाल आहे। त्याबरोबरच देशाच्या तरुणाईला, विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की हे केंद्र सरकार उलथून टाकल्याशिवाय गप्प बसू नका, अन्यथा तुमच्या जीवाशी, तुमच्या शैक्षणिक भवितव्याशी असाच खेळ सुरू राहील। एक संवेदनशीलता हरवत चालली असे एक वाटतं। संवेदनशीलता पूर्णपणे हरवलेली आहे, कारण यांच्याकडे संवेदना हा विषयच नाही आहे। त्या देशामध्ये जो युवकांचा पुढील भविष्य भारताचा आंदोलन सुरू आहे, यामध्ये राजकारण नाही, कसल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसताना जवळजवळ दीड महिना झाले युवक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। याची जाणीव ठेवून सोनम वांगचुक यांनी आपला प्राण प्रतिष्ठेला लावून आंदोलनात त्या ठिकाणी उपोषणाला बसले। पण एक भ्रष्टाचारी सरकार, झेंड्याचं कातडं नेसलेलं सरकार, हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पूर्ण लक्ष द्यायला तयार नाही। संपूर्ण जग लक्ष द्यायला लागलं, परंतु यांनी लक्ष द्यायला तयार नाही। म्हणून माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि उद्धव साहेबांनी पाठिंबा जाहीर केल्या संपूर्ण देशातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना हे सर्व पाठिंबा द्यायला। म्हणून या केंद्र सरकारचं चोर सरकार, वोट चोर सरकार, पैसे चोर सरकार आता युवकांचं भविष्य चोरीचं मागे लागलेलं आहे, त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्री धर्मेंद्र प्रधान